तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण देठे. आपण आज हा पंप म्हणजे पंप कुठला पंप आहे? काही ठिकाणी याला शिकारी पंप म्हणतात, काही ठिकाणी 708 म्हणतात, काही ठिकाणी पाठीवरचा पेट्रोलचा पंप म्हणतात. तर हा पंप आहे आणि या पंपाबरोबर काय काय फॅसिलिटी आहेत आणि कुठल्या क्वालिटीचा पंप आहे हे आपण पाहणार आहे. तर हा 4 स्ट्रोक पंप आहे, डायमंड मॉडेल म्हणजे GT शक्तीचा टॉपचं मॉडेलचं पंप आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक पाईप येते आणि हा जो आतला भाग आहे तो ब्रासचा येतो. बऱ्याच वेळा हा दुसऱ्या इतर कंपनीचा असतो, तो पितळाचा येत नाही, त्यामुळं भविष्यात पंप खराब होण्याची शक्यता जास्त असते. तर हा पितळाचा दिलेला आहे आणि हे जे पाईप आहे तुम्ही 5 लेअरची पाईप दिलेलं आहे. खूप प्रेशर सहन करते पाईप. आणि हा 35 CC डायमंड मॉडेल हा पंप आहे. ह्याला रिटर्न ॲडजस्ट इथं दिलेलं आहे, बंद करायचं बटन आहे आणि ॲक्सिलेटर आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. हा तुम्हाला प्रेशर ॲडजस्टसाठी इथं सेटिंग दिलेलं आहे, ते करू शकता. याची टँकचा जर विचार केला तर 20 लिटर टँक कॅपॅसिटी आहे. याच्याबरोबर हे नोझल दिलेले आहेत, हे तुम्ही फॉगिंगवाले नोझल म्हणू शकता. आणि हे GT शक्तीचे हेवी बेल्ट वगैरे बघू शकता तुम्ही. आणि हे जे रबरी मॅट दिलेलं आहे पाठीला त्रास होणे म्हणून. आणि हा गन, ह्याच्यामध्ये भारीतला गन दिलेला आहे. हे सर्व तुम्हाला ह्याच्या बरोबर येतं. आणि विशेषतः ह्याची किंमत खूपच कमी आहे, फक्त आणि फक्त 9,500ला हा पंप बसतो. 1 लिटरमध्ये साधारणतः तुम्हाला 400-500 पाणी काढण्याची कॅपॅसिटी ठेवतो हा पंप. तर 300 मिलीमध्ये साधारणतः 200 लिटरचा बॅलर आरामात होतो. तर एका जागी ठेवून पण ह्याला तुम्ही फवारू शकता. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.